वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करायचं आहे, वजन कमी करायचं आहे, ऑफिसला ह्या वर्षी तरी निदान रोज वेळेत पंचिंग करायचं आहे, मस्त मेडिटेशन आणि योगा यामध्ये मला माझा वेळ घालवायचा आहे, थोडा तरी भरपूर फिरायचं आहे, कट डाऊन ऑन शुगर, कट डाऊन ऑन जंक फूड. म्हटलं नेहमी तुम्ही गेस करता, म्हटलं चला आज मी गेस करते. तुमचे असे सगळे मस्त भन्नाट न्यू इयर, वेगवेगळे काय काय रेझोल्युशन्स, नवीन वर्षाचे काय काय वेगवेगळे संकल्प तुम्ही जे काही फायनल केलेले आहेत ते. अँड आय एम शुअर नवीन वर्षाची नुकतीच सुरुवात झाली आहे, तर तुम्ही खूप काय काय न्यू इयर रेझोल्युशन्सची अशी मस्त लिस्ट रेडी ठेवलेली असेल. नमस्कार मंडळी, मी रुचा अरण्य. माझ्या लाईफस्टाईल अँड फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष म्हटलं की कसं सगळ्यांना खूप संकल्प घ्यायला आवडतो, सगळ्यांना मस्त रेझोल्युशन्सची लिस्ट फॉलो करायला आवडते. पण काय होतं, हळूहळू जसे हे नवीन वर्षचे सगळे हे दिवस पुढे जेव्हा पास होत राहतात, तेव्हा मग तुमच्या ह्या सगळ्या रेझोल्युशन्सचा बट्ट्याबोळ होऊन जातो. आणि मग कुठलं रेझोल्युशन, कोणचं रेझोल्युशन हे म्हणजे तुमच्यासोबत ह्या वर्षी तरी किमान न हो, म्हणून माझा मुद्दाम हा उद्देश होता, म्हणजे हा व्हिडिओ घेऊन येण्यापाठचा. आणि तो तुम्ही म्हणून शेवटपर्यंत पहा, कारण मी ह्यात 2 महत्त्वाचे काही टिप्स सांगणार आहेत, जेणेकरून तुमचं आयुष्य मी थोड्या प्रमाणात तरी सहज आणि सोपं करण्याचा माझा जो हा प्रयत्न आहे, म्हणून हा शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा माझा व्हिडिओ. तर आता सर्वात पहिली महत्त्वाची टिप म्हणजे प्लॅनिंग, म्हणजेच नियोजन. कुठल्याही गोष्टीला तुमचा कुठलाही ध्येय असेल, त्याला जर तुम्हाला अचीव करायचं आहे, तुमचा कुठला गोल किंवा तुमचा एम असेल, त्याला जर तुम्हाला अचीव करायचं आहे ना, तर त्यासाठी प्लॅनिंग हे फार महत्त्वाचं आहे. बरं, आता प्लॅनिंग ही एकदम मोठ्या एकदम भरमसाठ अशा हेवी तुमचे एम्स आणि गोल्स असायला हवेत असं काहीच नाही आहे. म्हणजे ती अगदी एकदम तुमच्या छोट्या कामांमध्ये सुद्धा तुम्ही प्लॅनिंगची ही जी काही प्रोसेस आहे किंवा ही जे काही डिसिप्लिन आहे ना, हे तुम्ही फॉलो करू शकता. इट कुड बी ॲज स्मॉल ॲज की मला ह्या शनिवार रविवारी काय करायचं आहे. म्हणजे इट कुड बी की मला माझ्या एका मैत्रिणीला भेटायला जायचं आहे, किंवा मला अमुक एक पदार्थ बनवायला शिकायचं आहे, किंवा मला एक मूवी बघायला जायचं आहे, मला घरी आवराआवरी करायची आहे, मला काहीतरी ऑफिसच्या कामामधली प्लॅनिंग करायची आहे. इट कुड बी एनिथिंग. म्हणजे तुम्हाला दरवेळेस किंवा मग मोठे गोल्स, तुमचे मोठे एम्ससुद्धा असू शकतात. पण तात्पर्य काय की तुमचे एम्स मोठे असो किंवा छोटे असो, किंवा तुमचं हे जे काही सहज रुटीन जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर ही प्लॅनिंगची प्रोसेस जर तुम्ही आचरणात आणली ना, तर तुमचं लाईफ मी सांगते अगदी सहज आणि सोपं खरंच होऊ शकतं. खऱ्या अर्थाने ते ॲक्च्युली खूप जास्त सहज आणि सोपं होऊ शकतं. बरं, आता ही प्लॅनिंग कशी करायची, किंवा मी काय करते, माझ्यासाठी काय वर्कआउट होतं. तर तुमचा आता हा प्लॅन रेडी आहे की मला काय काय गोष्टी अचीव करायच्या आहेत, मला काय काय गोष्टी संपवायच्या आहेत, काय काय कामं कंप्लीट करायची आहेत. आता हे एक ओव्हरऑल तुम्हाला माहिती आहे. बट जर तुम्ही त्या गोष्टींचं असं मस्त लिस्ट डाऊन कराल ना, म्हणजे मी तेच करते, माझ्यासाठी त्या गोष्टी फार वर्कआउट होतात. मी सरळ एक डायरी घेते किंवा पेन, आणि मस्त त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स मी लिहून काढते, चक्क लिहून काढते. आता ह्यानं काय होतं आहे माहिती आहे, तुम्ही ती एनर्जी अट्रॅक्ट करताय स्वतःकडे. तुम्ही लिटरली स्वतःला ही गोष्ट अनाऊन्स करताय की तुला ह्या गोष्टी कंप्लीट करायच्याच आहेत. वन्स यू डू दॅट, अँड वन्स त्या गोष्टी पेपरवरती जेव्हा लिहून काढतात ना, त्यानं एकदम तुम्ही मनाशी पक्क करतात की मला ह्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. रेझोल्युशन्सच्या बाबतीत सुद्धा तसंच असतं. वाय डू यू नीड अ गुड प्लॅनिंग? कारण रेझोल्युशन्सच्या बाबतीमध्ये ना आपण थोडेसे आळशी असतो. खूप काही वेगवेगळे ना एक्सक्यूजेस नेहमीच शोधत असतो. अरे हेच झालं, मग उशीरच झाला, मग हे कामच होतं, मग म्हणून नाही जमलं. म्हणजे नाही म्हणणं फार सोपं असतं रेझोल्युशन्सच्या बाबतीमध्ये, पण ते न व्हावं म्हणून ही एक सहज सोपी ट्रिक आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. तुम्हाला जर डायरी आणि त्याच्यामध्ये पेन वगैरे घेऊन तुम्हाला लिहायचा कंटाळा येत असेल, यू कॅन जस्ट ओपन नोट्स इन युअर मोबाईल. अँड्रॉइड असो, ॲपल असो, म्हणजे तुम्ही पटकन तुमच्या मोबाईलमधले नोट्ससुद्धा ओपन करू शकतात. त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे जे काही पॉईंट्स आहेत, तुम्हाला जे काही कंप्लीट करायचे टास्क्स आहेत मी म्हणू शकते, ते इनफॅक्ट तुम्ही नोट डाऊन करा. आणि बघा, एक एक जेव्हा तुम्ही ते टास्क किंवा तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही जेव्हा कंप्लीट करताय, तुम्हाला इतकं छान समाधान वाटतं आतून. म्हणजे ते तुम्ही कराल तरच म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकाल. आता आहे महत्त्वाची ती दुसरी टिप,
म्हणजेच कन्सिस्टन्सी, सुसंगता. आता काय आहे की तुम्ही खूप काही ढीक प्लॅनिंग कराल, तुम्हाला काय काय अचीव करायचं आहे त्याचं, पण जर तुम्ही ती गोष्ट फॉलोच नाही करू शकलात तर तुम्ही हे जे काही तुमचे हे काही एफर्ट्स आहेत ना, हे सगळे वाया गेले असं समजा. कारण की काय आहे की त्यासाठी ना तुम्हाला खूपच जास्त सेल्फ मोटिवेशन हवं आहे आतून. मी जसं तुम्हाला म्हटलं, वर्ष सुरू झालेलं आहे तर तुम्हाला तुमच्यामध्ये भरपूर जोश आहे, पण हा जोश कायम टिकण्यासाठी, टिकून राहण्यासाठी तुम्हाला एक एक प्रकारचं डिसिप्लिन आचरणात आणायला हवं. आता तुम्ही बघताय ना, या सगळ्या गोष्टी किती इंटरलिंक्ड आहेत. म्हणजे हे प्लॅनिंग, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, मोटिवेशन, या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. म्हणजे जर एक सुद्धा त्यातलं लूज पडलं ना तर हो, म्हणजे रेझोल्युशन पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून हा जो नियमितपणा तुमच्यात असायला हवा, पण त्यासाठी तुम्ही मनाशी अगदी पक्क करा की तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की मला व्हॉटएव्हर, मला योगा करायचं किंवा मला वेट लॉस करायचं. आता त्यासाठी इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल की तुम्ही अख्खं वर्ष तुम्ही काहीच खाणार नाही बाहेरचं, किंवा जे काही तुम्ही कराल ना, प्लीज जरा प्रॅक्टिकल असू दे, सॉफ्ट टार्गेट्स असू देत त्या गोष्टीला, आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, नियमितपणा असू दे. कुठेही काहीही झालं तरी ही गोष्ट मी करणारच, हे जे काही एक जोश, एक जे काही पुश आहे ना, हे जर तुमच्यामध्ये असेल ना, तर तुमचे सगळे न्यू इयरचे जे रेझोल्युशन्स आहेत, मग अख्खी म्हणजे लिस्ट असो किंवा एखादं असो, म्हणजे ते अगदी मस्त कंप्लीट होणार आहे. लिहून घ्या माझ्याकडून आज तुम्ही. छोट्या छोट्या पावलांनी स्टार्ट करा. एकदम स्वतःला खूप जास्त पुश करू नका कुठलीच गोष्ट करण्यासाठी. मग त्याने काय होतं, अगदी सुरुवातीला खूप जोश असतो आणि नंतर मग तो असा फुस होऊन जातो कुठेतरी मध्येच, आणि मग नंतर तुम्ही एक्सक्युजेस शोधत बसतात त्याला न करण्यासाठी. अँड देन टुवर्ड्स द एंड ऑफ द इयर झालं, म्हणजे रेझोल्युशन तर काही झालं नाही, आता परत दुसऱ्या नवीन वर्षासाठी एक नवीन रेझोल्युशन. तर त्याच्यापेक्षा तुम्ही जे काही ठरवलं आहे ते तुम्ही पूर्ण करण्याचा 100% प्रामाणिक प्रयत्न करा. प्लॅनिंग आणि कन्सिस्टन्सी या दोन्ही म्हणजे गोष्टींची इतकी जबरदस्त कॉम्बिनेशन आहे ना, की तुमच्या रेझोल्युशनची गाडी जर तुम्हाला सुरळीत चालू ठेवायची असतील ना, तर ही 2 चाकं फार महत्त्वाची आहेत. यातलं एक सुद्धा पंक्चर झालं ना, तर तुमची गाडी अशी मस्त सुसाट नाही जाऊ शकणार. हां, तर तुम्हाला जर ती सुसाट जायला हवी, अगदी म्हणजे विदाऊट एनी स्पीड ब्रेकर्स, तर मग तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी नीट मस्त छान त्याची प्लॅनिंग करून नीट छान पाळा. मी असे वेगवेगळे विषय घेऊन येणार आहे ह्या अख्ख्या वर्षभरामध्ये. दर शुक्रवारी 6 वाजता एका नवीन विषयाला घेऊन येणार आहे. इट्स गोइंग टू बी ऑल अबाउट फॅशन, ऑल अबाउट लाईफस्टाईल, ऑल अबाउट हेल्थ, वेलनेस, आणि अजून बरंच असे काय काय वेगवेगळे टॉपिक्स मी टचबेस करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्यावर्षी. माझा पण हा प्रयत्न असणार आहे. तर तुम्ही मला कळवत राहा कमेंट्समध्ये. मला तुम्ही मेसेजेस करू शकता, तुमचे काय व्ह्यूज आहेत किंवा अजून काही असे वेगवेगळे टॉपिक्स मी कव्हर केले पाहिजेत, हे सगळं तुम्ही मला सांगू शकता. लेट्स स्टे कनेक्टेड. माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओजच्या तर्फे, यूट्यूब पोस्टच्या तर्फे तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकतात. माझा इन्स्टा हँडल आहे रुचा अरण्य. इट्स ओपन, तर तुम्ही मला फॉलो करा. तुम्ही मला मेसेजेससुद्धा करू शकतात जर तुम्ही काही व्हिडिओज बघून तुम्हाला काही फीडबॅक वगैरे द्यायचा असेल तर. सो लेट्स स्टे कनेक्टेड. आणि आता आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना परत एकदा विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर, आणि बाय, टेक केअर.